उन्हाळा चालू झाला की आपण त्यामध्ये भरपूर प्रकारचे पदार्थ बनवत असतो. अगदी उन्हात कडकडीत असे वाळवले सुद्धा जातात. त्यामध्ये आपण भरपूर प्रकार बनवतो, ज्यामध्ये साबुदाण्याचे पापड हे महत्त्वपूर्ण असतात. अगदी उपवास म्हटला की त्यामध्ये साबुदाण्याचे पापड तर येणारच ना. त्यावेळेस मस्त तळून खाल्ले की अगदी उपवासाची चव डब्बलच होते. चला तर मग आज आपण अगदी कुरकुरीत असे उपवासाचे साबुदाण्याचे कमी साहित्यात बनणारे पापड बनवणार आहोत. त्यासाठी आपण 1.5 वाटी साबुदाणा रात्रभर पाण्यात भिजत घातलेला होता. त्यानंतर आता आपण 3 मीडियम साईजचे बटाटे घेतलेले आहेत, ज्यांची आपण संपूर्ण साल काढून घेणार आहोत. नंतर आता आपल्याला एका ताटामध्ये पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये हे बटाटे किसून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने पाण्यामध्ये किसले ना तर बटाटे काळे पडत नाही, तसेच पांढरे शुभ्र राहतात. संपूर्ण 3ही बटाटे आपण या पाण्यामध्ये किसून घेणार आहोत. त्यानंतर आता हे बटाटे या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे आणि यांचं संपूर्ण पाणी काढून घ्यायचं. नंतर आता आपल्याला कुकरमध्ये साबुदाणे मोजलेल्या वाटीने 4 वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे. पाणी टाकल्यानंतर त्यामध्ये चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आणि 1 चमचा चिली फ्लेक्स टाकून घ्यायचे, म्हणजे पापड अगदी खायला चविष्ट लागतात. कुकर जरा छोटा पडला म्हणून मोठा कुकर ठेवलेला आहे. त्यानंतर त्यामध्ये आता आपण जे बटाटे किसून घेतलेले ते टाकायचे आणि भिजवलेले साबुदाणे सुद्धा टाकून घ्यायचे. ही रेसिपी आज आपण कुकरमध्ये अगदी झटपट बनवलेली आहे. त्यानंतर सगळं एकजीव करायचं आणि कुकरच्या 2 शिट्ट्या घ्यायच्या. तुम्ही बघू शकता कुकरच्या 2 शिट्ट्यांमध्येच अगदी परफेक्ट असं आपलं हे पीठ तयार झालेलं आहे. आता आपण यापासून पळीपापड बनवणार आहोत, जे अगदी सोप्या पद्धतीने झटपट होतात. थोडंसं गार होऊ द्यायचं. नंतर आपण कडकडीत उन्हामध्ये एका कागदावर हे अशा पद्धतीने पळीपापड टाकून घेणार आहोत. हे पापड जेवढे दिसायला छान दिसतात ना, तेवढे खायलासुद्धा अगदी चटपटीत आणि कुरकुरीत लागतात. अगदी झटपट असे कुकरमध्ये बनवलेले आहेत. हे कुकरमध्ये बनवलेले साबुदाण्याचे पापड तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. अगदी पटकन शिजवले जातात. अशाच पद्धतीने आपल्याला संपूर्ण हे पळीने पापड अशा पद्धतीने छोटे मोठे गोल टाकून घ्यायचे आहेत. कडकडीत उन्हामध्ये 2 दिवस आपण हे वाळवणार आहोत. दुसऱ्या दिवशी याची आपल्याला पलटी करून घ्यायची आहेत, म्हणजे खालून सुद्धा अगदी कुरकुरीत असे वाळवले जातात. अगदी 2 दिवसानंतर हे पापड इतके कुरकुरीत वाळवले जातात ना, झटपट वाळतात सुद्धा, अगदी पातळ असतात. या पद्धतीने तुम्ही हे साबुदाण्याचे उपवासाचे पापड नक्की ट्राय करा. अगदी सोपी आणि झटपट होणारी पद्धत आहे. 2 दिवसानंतर तुम्ही बघू शकतात अगदी कागदासारखे पापड झालेले आहेत, वाळवले सुद्धा गेलेले आहेत. त्यानंतर कडकडीत तेलामध्ये तळायचे. तुम्हाला तळून सुद्धा दाखवते, अगदी मस्त असा तळला जातोय. अगदी परफेक्ट असा हा आपला साबुदाणे आणि बटाट्यापासून कुकरमध्ये बनवलेला झटपट हा पापड आपण आज बनवला आहे. अगदी परफेक्ट असा तयार झालेला आहे. या पद्धतीने तुम्ही वर्षभर टिकणारे हे पापड नक्की ट्राय करा. अगदी सगळ्यांना आवडतील. वर्षातून तर भरपूर उपवास येत असतात, त्यावेळेस साबुदाणे खिचडी तर आपण बनवतोच, पण त्यासोबत जर हे पापड असले ना तर मज्जाच वेगळी. वाळवणामध्ये तुम्ही हे वर्षभर टिकणारे साबुदाण्याचे पापड नक्की ट्राय करा. तुम्हाला मी हातामध्ये भुगासुद्धा करून दाखवते. इतके कुरकुरीत आणि झटपट होणारे पापड आपले तयार झाले होते. नक्कीच हे साबुदाणे आणि बटाट्याचे पळी पापड ट्राय करा.